हरि ओम. गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार. आजचा आपला विषय आहे आध्यात्मिक MCQs. ज्ञानप्राप्तीचे अनेक मार्ग आहेत. पूर्वी शिष्य गुरूंच्या आश्रमात राहायला जायचे, तेथे गुरूंचे निरीक्षण करायचे, त्यांचे आचरण बघायचे, त्यांच्या प्रवचनांवर चिंतन मनन करायचे, ध्यान करायचे आणि ज्ञानप्राप्ती करून घ्यायचे. पूर्वी राजे लोक पण असे जे काही विद्वान पंडित ज्ञानी लोक असतील यांची सभा भरवायचे आणि एखादा आध्यात्मिक विषय देऊन त्याच्यावर चर्चा व्हायची, ज्ञानाचे आदान प्रदान व्हायचे आणि त्यातनं ज्ञानप्राप्ती करून घ्यायचे. देवळातनं हरिकथा कीर्तने यातूनही ज्ञानप्राप्ती व्हायची. पुढे थोडंसं प्रिंटिंग टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट झाल्यावर पुस्तके ग्रंथ हे खूप उपलब्ध झाले आणि त्यातून ज्ञानप्राप्ती झाली. आणि आता तर IT-मुळे इंटरनेट सोशल मीडिया यांनी तर क्रांतीच घडवून आणली. आजकाल अभ्यासात सुद्धा MCQs असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. हा प्रकारही आता कॉमन झाला. पूर्वी आम्ही आमच्या सत्संगामधनं जे काही कार्यक्रम व्हायचे त्याच्यातही काही असे MCQs वगैरे घ्यायचो आध्यात्मिक आणि त्याच्यावर चर्चा व्हायची आणि बऱ्याच जणांना ते आवडायचं. तर बघूया आज आपण आध्यात्मिक MCQs. प्रश्न क्रमांक 1. श्रीमद भगवद्गीतेतील श्लोकांची विभागणी कशी केली आहे? 18 अध्याय 7000 श्लोक. 12 अध्याय 700 श्लोक. 18 अध्याय 700 श्लोक आणि 12 अध्याय 7000 श्लोक. याचं बरोबर उत्तर आहे 18 अध्याय 700 श्लोक. गीता ही मुख्य करून 3 भागात आहे. पहिला 1/3 कर्मयोग आहे. 5व्या अध्यायापर्यंत, नंतर अध्याय 6 ते 11 हा ज्ञानयोग आहे आणि 12व्यापासून पुढे भक्तियोग आहे. असा हा कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे आपले जीवन सुजलाम सुफलाम करणारे आहेत. आपले सत्य आध्यात्मिक ज्ञान म्हणजे उपनिषदे किंवा यालाच वेदांत असेही म्हणतात. या उपनिषदांचे सार म्हणजे भगवद्गीता. म्हणून गीतेच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. प्रश्न क्रमांक 2. अष्टावक्र मुनींनी अष्टावक्र गीता कोणाला सांगितली? धर्मराज युधिष्ठिर. जनक राजा. दशरथ राजा आणि भीष्माचार्य. बरोबर उत्तर आहे जनक राजा. ही पण गीता खूप छान आहे आणि याचा मुख्य विषय आहे आत्मबोध. 298 श्लोक आहेत. श्री रामकृष्ण परमहंस यांनी स्वामी विवेकानंदांना हे पुस्तक दिले आणि म्हटले की ही गीता वाच. स्वामीजींनी ती वाचली आणि ते एकदम भारावून गेले, मंत्रमुग्ध झाले. खूप छान आहे ही गीता. ज्यांना अध्यात्माची आवड आहे किंवा अध्यात्मात ज्यांना प्रोग्रेस करायचा आहे त्यांनी या अष्टावक्र गीतेचा जरूर अभ्यास करावा. पुढे मागे आपणही या अष्टावक्र गीतेवर एक सारांश रूपाने व्हिडिओ बनवणार आहोत. प्रश्न क्रमांक 3. भगवंतावरील भक्ती प्राप्त होण्यासाठी जास्त महत्त्वाचे काय? कडक सोवळे ओवळे. पंचपक्वान्नांचा नैवेद्य.
फुलांची सजावट आणि ड भगवंतावर नितांत श्रद्धा. बरोबर उत्तर आहे ड भगवंतावर नितांत श्रद्धा. भगवंताला भोळा भाव, प्रीती, श्रद्धा, समर्पण हे जास्त प्रिय आहे. या विश्वातील सर्वात मोठा दातारा कोण आहे तर भगवंत आहे. मग आपण त्याला असे काय देणार? अहो, शबरीची उष्टी बोरे, रुक्मिणीचे एक तुलसीपत्र, सुदाम्याचे मुठभर पोहे, यातच तो संतुष्ट आहे. गीतेतही तो म्हणतोच ना, पत्रम पुष्पम फलम तोयम. एक पळीभर पाण्याने पण मी संतुष्ट आहे. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राबाहेरही कोणत्या मराठी संताने सर्वात जास्त धर्मप्रसार केला? अ. संत ज्ञानेश्वर, ब. संत तुकाराम, क. संत एकनाथ आणि ड. संत नामदेव. उत्तर आहे ड. संत नामदेव. संत नामदेवांनी उत्तर भारतात धर्मप्रसाराकरता खूप भ्रमण केले. जुनागडला ते नरसी मेहता, वाराणसीला संत कबीर, चित्रकूटला संत तुलसीदास, काशीला मद्गलाचार्य, पंजाबमध्ये शिखांचे धर्मगुरू गुरु नानक या सर्वांना ते भेटले. पंजाबमध्ये त्यांचे 20 वर्षे वास्तव्य होते. शिखांचा जो ग्रंथ आहे गुरु ग्रंथ साहेब, यामध्ये नामदेवांचे 61 अभंग आहेत. गुरदासपूर येथे त्यांचे मोठे मंदिर पण आहे. तेव्हा जो बादशाह होता मोहम्मद तुघलक, यांनी तर त्यांना हिंदूंचा धर्मप्रसार करतो म्हणून तुरुंगात पण टाकले होते. एवढे मोठे कार्य नामदेवांनी केले आहे. प्रश्न क्रमांक 5. एक निरोगी मनुष्य मिनिटाला साधारण किती वेळा श्वसन करतो? अ. 15 वेळा, ब. 5 वेळा, क. 25 वेळा, ड. 78 वेळा. बरोबर उत्तर आहे अ. 15 वेळा. आपल्या ऋषींनी पूर्वी खूप अभ्यास केला आणि त्यांनी सांगितले की एक निरोगी मनुष्य दिवसाला 21,600 वेळा श्वसन करतो. आता तेव्हा त्यांचा दिवस म्हणजे सूर्योदय ते दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय. आता आपण म्हणतो की दिवसाच्या काठी 24 तास, म्हणजे याला 24नी भागले आणि एका तासात 60 मिनटे. असं केलं तर दर मिनटाला आपण 15 वेळा श्वसन आपलं व्हायला पाहिजे. म्हणजेच दर 4 सेकंदाला आपलं श्वसन व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच प्राणायामाला खूप महत्त्व आहे. त्याने आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यही चांगले राहते. दर 4 सेकंदाला आपलं श्वसन झालं तर जीवनात एक विवेक, संयम, तारतम्य जागृत राहते. जीवन आनंदमय होते. प्रश्न क्रमांक 6. अध्यात्मात गुरुला अनन्यसाधारण महत्त्व का आहे? अ. स्वप्नातून जागे करतो, ब. सत्य ज्ञान देतो, क. आत्मस्वरूप करतो आणि ड. वरील सर्व. बरोबर उत्तर आहे ड. वरील सर्व. अध्यात्म हे गूढ रहस्यमय आहे. ती अज्ञाताची यात्रा आहे. त्यामुळे जो साक्षात्कारित गुरु अगोदर तेथे जाऊन आला आहे, तोच योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो, तोच सत्य ज्ञान देऊ शकतो. आपल्या जीवनाचे उद्दिष्ट काय, आपण कोठून आलो, कशासाठी आलो, परत कुठे जायचे, याचे सत्य ज्ञान तो आपल्याला देऊ शकतो आणि तेही आपुलकीने, प्रेमाने, निरपेक्षपणे देऊ शकतो. म्हणून गुरुला अध्यात्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
प्रश्न क्रमांक 7. अध्यात्माच्या दृष्टीने मानवी देहातील सर्वात उच्च व महत्त्वाचे काय? अ. इंद्रिये, ब. मन, क. बुद्धी, ड. आत्मा. बरोबर उत्तर आहे ड. आत्मा. गीतेतही भगवंत श्रींनी हा महत्त्वाचा क्रम दिला आहे. आत्मा श्रेष्ठ आहे. आत्म्याने देह धारण केला आहे. आत्मा शाश्वत आहे. तो देहात आहे तोवर इंद्रिये, मन, बुद्धी आहेत. आत्मा हा स्वामी आहे. म्हणून विश्वातील श्रेष्ठ ज्ञान आत्मज्ञान. आता त्या पलीकडे ज्ञान नाही. इंद्रिये, मन, बुद्धी हे आत्म्याचे सेवक आहेत. म्हणून आत्मदर्शन, आत्मस्वरूप होणे, आत्मप्रेरणेने आचरण होणे हे खूप खूप महत्त्वाचे आहे. हरिओम.